नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये जे काही प्रकरण प्रलंबित आहे त्या रिगार्डिंग सुप्रीम कोर्ट मार्फत ज्या काही सुनावणी संदर्भात तारखा देण्यात आलेल्या आहेत त्या तारखेनुसार खरंच सुप्रीम कोर्ट मध्ये सुनावणी पार पडत आहे का, त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला पेसा भरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात जे काही केसचं स्टेटस आहे ते व्यवस्थितरित्या समजेल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये तारीख पे तारीख देण्यात आलेली आहेत। आता डे बाय डे तारीख आपल्याला वाढवून भेटत आहे। काल 24, 25 तसेच 26 तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते तुम्ही सर्वांनी पाहिलेले देखील आहे। ठीक आहे, सो पहा पेसा हिअरिंगचा नंबर जसे काही सुप्रीम कोर्टमध्ये हे सिरियल वाईज नंबर येत असतो त्यानुसार जर आपण पाहिलं काल 301 नंबरपासून सुरुवात झालेली आणि सुनावणीला सुरुवात झालेली होती कोर्ट नंबर 1 मध्ये। ठीक आहे, जशी काही सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, पेसा हिअरिंग सिरियल वाईज नंबर जरी आला असेल तर आपल्याला काय होत आहे तारीख पुढील तारीख जी आहे ते देण्यात येत आहे। ठीक आहे, तर पहा त्या रिगार्डिंग देखील आता जागोजागी जी उपोषण आहे त्या उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबई उपोषण तसेच अमरावती, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या उपोषणाला खरं तर आपला जाहीर पाठिंबा असायला हवा। ओके, सो त्यानुसार पहा आजची आता जी डेट आपल्याला भेटलेली आहे सुनावणी संदर्भातची ती आपण जाणून घेऊया। पहा काय डेट देण्यात आलेली आहे पेसा भरती संदर्भातची। ठीक आहे, तर पहा केस रिगार्डिंग माहिती या ठिकाणी मी फिलअप करून घेतो, जेणेकरून आपल्याला त्या रिगार्डिंग जी काही केस स्टेटस आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजेल। ठीक आहे, तर पहा ओके, सो हा योग्य कॅप्चा फिलअप करून मी नेक्स्ट करतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी केस रिगार्डिंग माहिती आलेली आहे। केस स्टेटस सध्या जे आहे ते पेंडिंग शो होत आहे। ठीक आहे, सो व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील तारीख देण्यात आलेली आहे का ते समजेल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही सुनावणी पार पडणार होती आज, तर पहा प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन 26 सप्टेंबर ऑफ 2024। ठीक आहे, तर पहा 26 तारीख म्हणजे आज जी काही सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडली होती तर त्या सुनावणी दरम्यान सिरियल वाईज जरी या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झालेली असेल तरी विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी जी आहे ते पार पडलेली नाही। ठीक आहे, तर पहा त्यानुसार आपल्याला नेक्स्ट तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 15 ऑक्टोबर। ओके, सो 15/10/2024 रोजी टेंटेटिवली केस मे बी लिस्टेड ऑन लाइकली टू बी लिस्टेड ऑन 15 ऑक्टोबर 2024। ठीक आहे, सो 15 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे सुनावणी संदर्भातची। आता यामध्ये आता एकतर चेंजेस होऊ शकते। ओके, सो नेक्स्ट डेट या ठिकाणी 15/10 देण्यात आलेली आहे। ओके, सो मे बी या ठिकाणी चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे पेसा भरती संदर्भातची। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। जे काही उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे मुंबई, अमरावती, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी, त्या संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देणारच आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।